बदलापुरात एका सीएनं व्यावसायिकाला मारहाण केली। व्यावसायिकाच्या पत्नीशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे। व्यावसायिकाला काही दिवसांपूर्वी व्यावसायिक कर न भरल्यानं नोटीस बजावण्यात आली होती। या संदर्भात स्पष्टीकरण घेण्यासाठी संबंधित व्यावसायिकानं चार्टर्ड अकाउंटंटकडे धाव घेतली, मात्र त्यानं या कराबाबत योग्य माहिती न दिल्यानं दोघांमध्ये वाद झाला। वाद वाढल्यानंतर सीए आणि त्याच्यासोबतच्या 2 ते 3 जणांनी व्यावसायिकाला मारहाण केली। यानंतर सीएनं व्यावसायिकाच्या पत्नीलाही मारहाण करत तिचा विनयभंग केला। पीडित दाम्पत्यानं पोलिसात धाव घेतल्यानंतर सीएनं पोलीस स्टेशनमध्ये त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पोलिसांनी सीएसह इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ताई, तुमचं नाव काय आणि आपला प्रकार काय? मी रेणू विनोद राजन, मी अंबरनाथमध्ये राहते। माझे हस्बंडची एक कंपनी आहे आदित्य इंजिनिअरिंग म्हणून, ते बिझनेस करतात। तर त्यांचा बिझनेसचं जे पण जीएसटी किंवा इन्कम टॅक्स विषयी जे पण आहे त्यांचे सीए बघतात। आणि हे सीए बदलापूरमध्ये त्यांचं ऑफिस आहे बदलापूरमध्ये, बदलापूर ईस्टला स्टेशनच्या बाजूलाच आहे। एक दिशा फायनान्स म्हणून त्यांचं नाव आहे। तर आम्ही 1 महिन्यापासून आम्हाला गव्हर्नमेंट पासून नोटीस आली। या सीएनी काय घोटाळा केलेला आहे तिथे आम्हाला माहिती नाहीये। 24 लाख रुपये म्हणून असा एक गव्हर्नमेंट पासून नोटीस आली आणि हे 2015, 16, 17चा काहीतरी घोटाळा यांनी केलेला आहे। आणि 10 वर्षानंतर ती नोटीस आम्हाला अचानक भेटली आमच्या हातामध्ये। आम्ही थक्क झालो की एवढे 50 लाख रुपये व्याज वगैरे लागून 50 लाख रुपये आम्हाला गव्हर्नमेंटला भरायचं असं। आम्ही सीए कडे विचारण्यासाठी आज सकाळी माझे मिस्टर गेले की हा काय प्रकार आहे। तर ते एक 20 दिवसापासून आम्हाला खूप फिरवत आहेत फोनवरती की आम्ही ऑफिसमध्ये नाही आहेत, नंतर या नंतर या। आज ऑफिसमध्ये अचानक गेल्यानंतर ते ऑफिसमध्ये होते आणि तिथे वाद वगैरे झाले। ते बोलले की आम्ही डिटेल्स काढणार नाही, आम्हाला काय हेच काम आहेत का, तुम्ही जा आणि गव्हर्नमेंटला विचारा जाऊन, ते तुमचे काम करतील। मग हे माझे मिस्टर बोलले की तुम्ही मग पैसे कसले घेता, आम्हाला या गोष्टी येत नाही म्हणून आम्ही सीए कडे जातो। तर ते त्या गोष्टींना मानायलाच तयार नाहीयेत। मग त्यांची वाद आणि विवाद झाले आणि त्यांनी एक ऑफिसमध्ये 3 ते 4 लोक होते, त्यांनी त्याला मारलेले। तिथे दांडूक होते, पाईप होते, व्हाईट कलरचे पाईप होते। त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी त्या ऑफिसमधून मला व्हिडिओ कॉल केला आणि त्याचं तोंड वगैरे पूर्ण लाल झालेलं होतं। तर तो मला बोलला की पोलिसांना घेऊन लवकर या ऑफिसमध्ये, बदलापूरमध्ये मारा, हे लोक मारझोड करत आहेत। तर मी तशीच अंबरनाथवरून गाडी काढली आणि बदलापूर येण्यासाठी मी निघाले। मी विचार केला की बदलापूरमधून पोलीस चौकीला जाऊन पोलिसांना सोबत घेऊन जाईल, पण तिथे मध्येच मला एक कॉल आला माझ्या मिस्टरांच्या फोनवरून। कोण बोललं तिथून, ऑफिसमधून एक व्यक्ती होता तिथे त्यांच्या सहकार्यासाठी आलेला। तो बोलला की सगळं क्लिअर झालेलं आहे, आता येऊ नका। तर मला एक डाऊट आला की काय क्लिअर झालंय। तर मी पोलिसांना घेऊन न जाता मी पटकन त्या ऑफिसमध्ये पोहोचली आणि तिथे यांचं बोलणं वगैरे चालू होतं। मी माझा फोनचा कॅमेरा ऑन केला की काहीतरी आपल्याकडे पण प्रूफ असलं पाहिजे। तर लगेच मी विचारलं त्यांना की काय चालू आहे, तुम्ही मला सांगा। तर तिथे जे होते ते सीए, त्यांचं वय होतं 70 वर्ष। त्यांनी माझ्या हातातून फोन हिसकावून घेतला की तुझ्या अवकात आहे का आमच्या ऑफिसमध्ये येऊन आमचा फोन हिसकावते। अश्लील एवढे घाण त्यांनी शब्द वापरले। तिथे आमचे वादविवाद झाले, ते मला बोलले। त्यानंतर मी पण त्यांना बोलले आणि जेव्हा वादविवाद व्हायला लागले त्यांनी मला घाण शिव्या देऊन माझी पॅन्ट खेचली, काय काय नको त्यांनी ते केलेले। अंगावरती हात टाकलेला आहे, पूर्ण हातांवरती नाखून लागलेले आहेत, हात लाल झालेला आहे आणि अंगावरती नाखून लागलेले आहेत। तर मी बदलापूर पूर्व इथे पोलीस कंप्लेंट केलेली आहे। तर आता जे पण पोलिसांनी किंवा गव्हर्नमेंटनी न्याय करावा व्यवस्थित।